जे बॉईज कसे इव्हॉल्व्ह होतात. तर त्यांनी असं सांगितलं होतं की एक बाळ जेव्हा असतं तेव्हा ते आपल्या आईला चिपकून झोपतं. बाळ म्हणजे मुलगा मुलगी जे काय असतं, लहान मूल असतं, लहान मूल आपल्या आईला चिपकून झोपतं आणि आई इज द मेन प्रोव्हायडर फॉर दॅट बेबी. कारण जे काय आहे ते फिडिंगपासनं ते त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करणे हे आईच करते. बाबा असतात पण बाबा इज फॉर टाइम बिंग, कारण बाबा इज अगेन ऑफ फॉर द ड्युटीज. त्याच्यामुळे तर मग आणि सडन एक एज येतं असं 5-6 वर्ष 7 वर्ष की आपण त्या बाळाला आईपासून थोडंसं वेगळं करायला लागतो किंवा आईच नकळतपणे करते की बाबा आता तू मोठा होतोयस ना, वेगळ्या रूममध्ये झोप, वेगळ्या जागी झोप, सारखं सारखं काय आईला चिपकून झोपायचं, मोठा होतोयस ना. आणि त्या बाळाला तिथून वेगळं करतात त्या बॉयला. मुलगी झोपू शकते कारण मुलगी आईच्या अनुभवातनंच मोठी होणार असते, पण मुलगा आईच्यापासून वेगळा व्हायला लागतो. आणि तिथे तो शिफ्ट सुरू होतो की ज्या व्यक्तीला मी माझं जग समजायचो त्या व्यक्तीपासून मी वेगळा झालो. बाबांशी फार काही बोलणं झालंच नाही कधी, मग आता काय बोलू मी सडनली बाबांशी, किंवा बाबा तरी काय बोलणार ना. मला जे काय वाटायचं मी सगळं आईशी बोलायचं, आता काय करायचं.